नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत जी आपल्याला कालभैरव जयंतीला करायची आहे। बघा, 23 नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती। मुळात म्हणजे कालभैरव हे कोण आहेत, तर कालभैरव हे महादेवाचाच एक अवतार मानले जातात। त्याचप्रमाणे ते एक न्यायाचे आणि शिस्तीचे देवता आहेत। बघा, आपल्या घरामध्ये कोणी अशी व्यक्ती असेल जी नेहमी वाईट कृत्य करते किंवा जी खूप हट्टी आहे, तापट आहे किंवा जी वाईट मार्गाने चालत आहे, त्याचप्रमाणे आपलं आणि आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचं कधीही वाईट मार्गावर पाऊल पडू नये म्हणून आपल्याला कालभैरव जयंतीला एक विशिष्ट अशी सेवा करायची असते। बघा, कालभैरव हे असे एक देवता आहेत जे वाईट मार्गाने चालणाऱ्या माणसाला हे सरळ करत असतात, त्याला चांगला मार्ग दाखवून त्याला चांगल्या मार्गावर ते आणत असतात। म्हणूनच बघा, जर तुमच्या घरामध्ये अशी कोणतीही व्यक्ती असेल किंवा नसेल तरी पण आपल्या घरातल्या व्यक्तींचं पाऊल कधी वाईट मार्गाने पडू नये यासाठी आपल्याला सगळ्यांना कालभैरवांची सेवा करायची असते। आणि मुळात म्हणजे जेव्हा ज्या घरामध्ये कालभैरवांची सेवा केली जाते ना, त्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती असो किंवा भूत प्रेत बाधा असो किंवा त्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता त्या घराचा उंबरठा सुद्धा शिवू शकत नाही। इतकी मोठी ताकद त्यांच्या सेवेमध्ये आहे। बघा, असेही अनेक भक्तांचे अनुभव आहेत की खूप मोठं संकट समोर दिसत आहे, त्यावेळेस जर त्यांनी कालभैरवांचं नाव घेतलं, त्यांची सेवा केली ना, तर त्यांचं ते संकट सहज त्यांच्यापासून दूर निघून जातं। इतकी मोठी ताकद त्यांच्या सेवेमध्ये आहे, त्यांच्यामध्ये आहे। म्हणून लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये त्यांची सेवा घडणं हे खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं। आजकालचे दिवस असे आहेत ना की आजकाल कोणाचाही भरोसा नाही, आज आहे तर उद्या नाही। पण ज्या घरामध्ये त्यांची सेवा घडली जाते, अर्थात त्या घरामध्ये कधीही कुठलंही संकट येत नाही किंवा कुठलीही वाईट शक्ती, कुठलीही नकारात्मकता त्या घराचा उंबरठा सुद्धा शिवत नाही। इतकी मोठी ताकद त्यांच्या सेवेमध्ये आहे। तर बघा, 23 नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती आणि या दिवशी तुमच्या जवळपास जिथे कुठे कालभैरवांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। मोस्टली तुम्हाला संध्याकाळीच जायचं आहे। जर तुम्हाला संध्याकाळी जमलं नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही जाऊ शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, जाताना तुम्हाला त्यांच्यासाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची असते। आता नैवेद्य काय घेऊन जायचा असतो, नैवेद्यामध्ये तुम्हाला वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, लिंबाची फोड आणि कांदा असा त्यांचा हा आवडीचा नैवेद्य आहे। तो नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचा असतो आणि त्याचबरोबर नारळ आणि खडीसाखर तुम्हाला घेऊन जायची असते। नारळ आणि खडीसाखर त्यांना तिथे अर्पण तुम्हाला करायची असते। आणि तुमच्या घरात जर अशी कोणती व्यक्ती असेल जी नेहमी वाईट मार्गाने चालत राहते किंवा जिला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी पण ती ऐकत नाही, हट्टी तापट मुलं आहेत तुमच्या घरामध्ये, तर अशा व्यक्तींसाठी तुम्हाला त्या मंदिरात जाऊन कालभैरवांना प्रार्थना करायची आहे। त्यांना चांगल्या मार्गाने चालण्याची बुद्धी द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला ते नारळ आणि खडीसाखर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे। तुम्ही जो काही नैवेद्य नेलेला आहे तो नैवेद्य सुद्धा तुम्हाला त्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे। नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला माहित आहे की आपण खाली पाण्यानेच भरीव चौकोन काढत असतो, त्याच्या पुढे आपल्याला ते नैवेद्य ताट ठेवायचं असतं। त्यानंतर तुम्हाला त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं असतं। पाणी फिरवताना आपण गायत्री मंत्राचं 3 वेळेस पठण करत असतो आणि त्यानंतर आपण त्यांना जेव घालत आहे अशी कृती करून आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं आपल्याला म्हणायचं असतं। तुम्हाला नैवेद्य कसं अर्पण करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच। तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर बघा, त्या मंदिरात बसून, त्यांच्या मंदिरात बसून जिथे कुठे तुम्हाला जागा मिळेल त्या ठिकाणी बसून तुम्हाला 11 वेळेस कालभैरवाष्टकांचं पठण करायचं आहे। कालभैरवाष्टकम सगळ्यांना माहीत आहे, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे। ओम देवराज सेव्यमान पावनाग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्र मिंदुशेखरम कृपाकरम नारदादी योगीवृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजे। तर हे आहे कालभैरवाष्टकम, ते 9 ओव्यांचं आहे। त्यात तर तुम्हाला 11 वेळेस पठण करताना ते तुम्हाला कसं म्हणायचं आहे ते लक्षात घ्या। 9वी जी काही ओवी आहे ना, कालभैरवाष्टकम पठंती ये मनोहरम ज्ञानमुक्ती साधनम विचित्र पुण्यवदनम शोकमोह धन्य लोभ कोपतापनाशनम। तर ही जी काही ओवी आहे ना 9वी, ती तुम्हाला सगळ्यात शेवटी 11 वेळेस तुमचं पठण करून झाल्यावर तुम्हाला सगळ्यात शेवटी म्हणायचं असतं। म्हणजे 10 वेळेस पठण करताना तुम्हाला फक्त 1 ते 8 ओव्यांपर्यंतच म्हणायचं आहे। 8वी ओवी आहे भूतसंगनायकम विशालकृतिदायकम। तर तुम्हाला पहिल्या ओवीपासून ते 8व्या ओवीपर्यंत तुम्हाला 10 वेळेस म्हणायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही 11व्या वेळेस पठण कराल तेव्हा तुम्हाला संपूर्ण 1 ते 9 ओव्यापर्यंत हे कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे। तुम्हाला सगळ्यांना आता समजलं असेल की आपल्याला 11 वेळेस कसं म्हणायचं आहे। बघा, 9वी ओवी ही फलश्रुती आहे, त्यामुळे आपल्याला ती सगळ्यात शेवटी म्हणायची असते 11व्या वेळेस पठण करताना।
आणि लक्षात घ्या, जेव्हा फक्त आपण एकदाच हे पठण करतो ना, तेव्हा आपल्याला संपूर्ण 1 ते 9 ओव्यापर्यंत हे पठण करायचं असतं. पण जेव्हा तुम्ही 11 वेळेस पठण करत असाल किंवा तुम्ही 5 वेळेस 7 वेळेस पठण करत असाल, तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला ते पठण करायचं असतं. आता बघा, कालभैरव जयंतीलाच नाही तर इथून पुढे तुम्ही संकल्प करा की मी रोज हे कालभैरवाष्टकम माझ्या घरामध्ये नित्य पठण करत जाईल. आपल्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला ते ॲड करायचं आहे. जसं आपण श्रीसूक्त, मी तुम्हाला सांगितलं की श्रीसूक्त ज्यांच्या घरात म्हटलं जातं त्या घरामध्ये मातालक्ष्मी अखंड वास करते. तसंच कालभैरवाष्टकम आपल्या घरात जर तुम्ही रोज म्हटलं तर तुमच्या घरामध्ये कधीही कुठलीही वाईट शक्ती किंवा कुठलीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये येणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं वाईट मार्गाने पाऊल पडणार नाही किंवा कोणालाही दुर्बुद्धी येणार नाही. बघा, काही काही वेळेस एखाद्या व्यक्तीला दुर्बुद्धी सुचली ना, तर ती व्यक्ती काय करून बसते आणि काय नाही हे आपल्याला सांगता येत नाही. कारण की तिचा संपूर्ण संसार तर उद्ध्वस्त होतोच, पण त्यांच्या मुलाबाळांचं सुद्धा खूप नुकसान होत जातं. बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला येतं की पतीला बाहेरचं नाद आहे किंवा बाहेरचं व्यसन आहे. तर अशा वेळेस तर तुम्ही कालभैरवाष्टकमचं पठण तुमच्या घरामध्ये रोज केलं ना, तर तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला सुधारणा दिसून येईल. तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. त्याचप्रमाणे कुठलंही संकट, किती मोठं संकट असू द्या, त्या संकटातून तुम्ही सहज बाहेर पडाल. इतकी मोठी ताकद या कालभैरवाष्टकममध्ये असते. बघा, अगदी मृत्यूजवळ असताना सुद्धा तुम्ही जर हे पठण केलं ना, तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव येतो. बऱ्याच भक्तांनी हा सुद्धा अनुभव घेतलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ही जी काही सेवा मी सांगितली आहे तुम्हाला कालभैरवांच्या मंदिरात जाऊन करायची आहे. जर तुमच्या जवळपास कुठे कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही घरीच बसून 11 वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करा. तरी सुद्धा वर्षभर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. सुद्धा तुमचं वर्षभर रक्षण होत असतं. अज्ञात शत्रूंपासून तुमचं रक्षण होतं. बघा, असे काही लोक असतात आपल्या आजूबाजूला जे आपल्याला माहीत नाहीत की त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काय चालू आहे आणि काय नाही. अतिशय वाईट भावना ठेवून ते असतात आपल्यासाठी. तर अशा शत्रूंपासून आपलं रक्षण होतं. त्याचबरोबर तर कुठलाही शत्रू असेल त्याच्यापासून आपल्याला त्रास होत नाही. त्याचप्रमाणे हिंस्र पशु पक्षी प्राण्यांपासून आपलं रक्षण होत असतं. आपल्या कुटुंबाचं रक्षण होत असतं. इतकी ताकद या कालभैरवाष्टकममध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांनी नित्यसेवेमध्ये कालभैरवाष्टकमचं पठण अवश्य करावं. किमान रोज एकदा तरी. जेव्हा आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो तेव्हा तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. अगदी 2च मिनिटं लागतात, पण खूप जास्त प्रभावी असं हे स्तोत्र आहे. आपल्या कुटुंबाचं आणि आपलं त्याने रक्षण नक्कीच होतं. तर चला, ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशा सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.